आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन यातील सिंगल शिव पुली, टू शिव पुली आणि थ्री शिव पुली याचा वेलोसिटी रेशो हा कसा येतो, त्याचप्रमाणे यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, सिंगल शिव पुली, टू शिव पुली आणि थ्री शिव पुली याची डायग्राम समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. सिंगल शिव पुली मध्ये काय बघा, हा जो काय तो अप्पर ब्लॉक आहे आणि हा जो काय तो लोअर ब्लॉक आहे. सिमिलरली टू शिव पुली मध्ये बघा, अप्पर ब्लॉक, लोअर ब्लॉक, अप्पर ब्लॉक, लोअर ब्लॉक. सिंगल शिव पुली मध्ये काय, सिंगल पुली अप्पर ब्लॉक मध्ये, सिंगल पुली लोअर ब्लॉक मध्ये. अप्पर ब्लॉक हा फिक्स आहे आणि लोअर ब्लॉक कसा आहे, मुव्हेबल आहे, की ज्याला आपण काय केलेलं आहे, लोड डब्ल्यू अटॅच केलेलं आहे आणि एफर्ट पी लावून काय करणार आहे, आपण लोड डब्ल्यू लिफ्ट करणार आहे. सिमिलरली बघा, टू शिव पुली मध्ये काय आहे, अप्पर ब्लॉक जो काय तो फिक्स आहे, त्यामध्ये टू पुल आहेत आणि लोअर ब्लॉक कसा असणार आहे, मुव्हेबल असणार आहे, त्या सुद्धा किती टू पुल आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, टू शिव पुली. सिंगल शिव पुली मध्ये सिंगल पुली असल्यामुळे त्याला काय म्हटलं आपण, सिंगल शिव पुली. डबल शिव पुली मध्ये काय, टू पुली असल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, टू शिव पुली. सिमिलरली थ्री शिव पुली मध्ये काय, 1 2 3 पुली आहेत. सिमिलरली लोअर ब्लॉक मध्ये सुद्धा 1 2 3 पुली असल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, थ्री शिव पुली. हा जो काय अप्पर पार्ट आहे तो कसा आहे, फिक्स आहे आणि हा जो काय लोअर पार्ट आहे तो कसा आहे, त्याचा मुव्हेबल आहे. इथं आपण काय करणार आहे, या रोपच्या सहाय्याने एफर्ट पी अप्लाय करणार आहे आणि एफर्ट पी अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, जो काय आपला लोड डब्ल्यू आहे तो काय होणार आहे, वरती लिफ्ट होणार आहे. लिफ्ट कसा होणार, कारण जो काय खालचा लोअर पार्ट आहे तो कसा आहे, मुव्हेबल आहे आणि अप्पर पार्ट कसा आहे, जो काय तो फिक्स केलेला आहे. मग हा रोप बघा, सिंगल पुलीमध्ये अशा प्रकारे वॉन केलेला आहे. सेकंड टू शिव पुलीमध्ये बघा रोप कसा आहे, हा फर्स्ट पुलीला अटॅच करत 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 काय होतोय बघा, परत यातील सेकंड पुलीमध्ये जातो आणि यातील सेकंड पुलीमधून येऊन इथं एंड होतो. सिमिलरली बघा, थ्री शिव पुलीमध्ये बघा, हा जो काय रोप आहे तो फर्स्ट पुलीला वाउंड होऊन परत अप्पर ते सेकंड पुलीमध्ये जातो, नंतर लोअर ते सेकंड मध्ये येऊन पुन्हा अप्परच्या जातो, पुन्हा बघा याच्याच येऊन इथं एंड होतो. मग आता बघा, हा जो काय लोड डब्ल्यू आहे तो इथं काय करतो, टेन्शन क्रिएट करतो. हा रोप असल्यामुळे काय, मुव्हेबल पुली असल्यामुळे काय होणार आहे, इथं जो काय रोप आहे तो आपला काय करणार आहे, टेन्शन क्रिएट करणार. तर हा जो काय लोड डब्ल्यू आहे, या लोड डब्ल्यू मुळे इथं काय होणार आहे, या रोप मध्ये काय होणार आहे, टेन्शन क्रिएट होणार. मग हा जो काय लोड डब्ल्यू आहे तो काय होणार आहे, इक्वल शेअर होणार. म्हणजे या साईडला डब्ल्यू डिवायडेड बाय 2, या साईडला डब्ल्यू डिवायडेड बाय 2. हा जो काय लोड डब्ल्यू आहे तो काय होणार, या टेन्शन मुळे या पुलीच्या दोन्ही साईडला इक्वल शेअर होणार. सिमिलरली यात सुद्धा बघा, हा जो काय लोड डब्ल्यू आहे, इथं मुव्हेबल पुली असल्यामुळे काय होणार, इथं टेन्शन आहे, इथं टेन्शन आहे, इथं टेन्शन आहे, इथं टेन्शन आहे. या चौघांमध्ये काय होणार आहे, तो इक्वली शेअर होणार. म्हणजे किती येणार, इकडे W/4, इथं सुद्धा W/4, इथं सुद्धा W/4 आणि इथं सुद्धा W/4. सिमिलरली यामध्ये बघा, हा जो काय लोड डब्ल्यू आहे तो काय होणार आहे, या सर्व टेन्शन मध्ये काय होणार आहे, इक्वली शेअर होणार आहे. किती ठिकाणी टेन्शन लागले, 6 ठिकाणी, म्हणून काय होणार, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय 6, 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 लोड डब्ल्यू डिवायडेड बाय 6. आणि फायनली आपल्याला एफर्ट किती लावावं लागेल, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय 6. इथं किती लावावं लागेल, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय 4. इथं किती लावावं लागेल, तर लोड डब्ल्यू डिवायडेड बाय 2. अशा प्रकारे आपल्याला एफर्ट पी सिंगल शिव पुलीसाठी किती एफर्ट लावावा लागेल, W/2. टू शिव पुलीसाठी किती लावावं लागेल, W/4 आणि थ्री शिव साठी किती लावावं लागेल, W/6. अशा प्रकारे हे आपण याचं डायग्राम समजून घेतलेली आहे. आता वेलोसिटी रेशो कसं येतो एकदा होय. तर या सर्व मशीन ज्या आहेत त्या विदाउट फ्रिक्शन आहेत असं मानलं आपण, की इथं जे काही वर्किंग होतंय हे विदाउट फ्रिक्शनचं वर्किंग होते असं जर का मानलं, तर ही मशीन कशी असणार आहे, आयडियल मशीन असणार आहे. मग आयडियल मशीन कधी असते, ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू वेलोसिटी रेशो VR असतं त्यावेळी. मग VR ऍज इट इज ठेवूया, कारण आपल्याला वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असतं, लोड डब्ल्यू डिवाइड बाय. आता सिंगल शिव पुलीसाठी बघा, एफर्ट किती आहे, W/2. इथं पुट करूया, W/2 पुट केलं आणि लोड डब्ल्यू किती आहे, डब्ल्यूच असणार आहे. हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे वरती गेल्यानंतर काय होणार, इंटू होणार, म्हणजे 2 इथं डब्ल्यू डिवाइडेड बाय डब्ल्यू. डब्ल्यू गेट कॅन्सल, किती आन्सर आला आपलं 2. म्हणजेच वेलोसिटी रेशो VR किती असणार आहे, 2 असणार. सिमिलरली टू शिव पुलीसाठी बघा, लोड डब्ल्यू किती असणार आहे, डब्ल्यूच असणार आहे.
डिवाइड बाय एफर्ट पी. एफर्ट पी किती लावावं लागेल? W/4 एवढा लावावं लागेल. हा इकडे डिवाइड आहे, वरती गेल्यानंतर काय होणार? इंटू, म्हणजे 4W डिवाइडेड बाय W. W गेट कॅन्सल. वेलोसिटी रेशो व्ही आर किती येणार आपला? 4. वेलोसिटी रेशो व्ही आर 4. सिमिलरली 3 शिव पुलीसाठी बघा, वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय येणार? W डिवाइडेड बाय P. लोड W किती असणार आहे? W असणार आहे, डिवाइडेड बाय एफर्ट P किती लावणार आपण? W डिवाइडेड बाय 6. W डिवाइडेड बाय 6. हा इकडे डिवाइड आहे, वरती पाठवल्यानंतर इंटू होणार, म्हणजे 6W डिवाइडेड बाय W. W ला गेट कॅन्सल, किती आन्सर आला आपलं? 6. म्हणजेच 3 शिव पुलीसाठी वेलोसिटी रेशो किती येणार आपला? 6. 2 शिव पुलीसाठी वेलोसिटी रेशो किती येणार? 4. आणि सिंगल शिव पुलीसाठी वेलोसिटी रेशो व्ही आर किती येणार आपला? 2. तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण न्यूमेरिकल नंबर 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर न्यूमेरिकल नंबर 1 काय? फॉर 3 शिव पुली ब्लॉक, म्हणजे जो काय हा 3 पुलीचा जो काय ब्लॉक आहे त्यावर डिपेंड न्यूमेरिकल हे आहे. अँड एफर्ट ऑफ, गिवन मध्ये नोट डाऊन करूया, जो काही गिवन डाटा आपल्याला दिलेला आहे तो काय दिलेला? एफर्ट कॅपिटल पी ने डिनोट करतो, किती आहे तो? 40 न्यूटन. कॅन लिफ्ट लोड, लोड म्हणजेच कॅपिटल W, किती आहे तो? 200 न्यूटन. कॅल्क्युलेट, टू फाइंड करायला सांगितलं आपल्याला, काय सांगितले? टू फाइंड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्टचा P आणि फ्रिक्शनचा F, म्हणजे PF फाइंड आउट करायला सांगितले. अँड लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, लोडचा W आणि फ्रिक्शनचा F, म्हणजे WF सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. अलॉंग विथ इफिशियन्सी, इफिशियन्सी सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी? 40 न्यूटन एवढा जर का आपण एफर्ट लावला, कशासाठी? 3 शिव पुलीसाठी, म्हणजे इकडं जर का आपण 40 न्यूटन एवढा एफर्ट लावला, तर लोड किती लिफ्ट करते? 200 न्यूटन एवढं लोड काय करते? लिफ्ट करते. म्हणजे आपल्याला P माहित आहे, W माहित आहे, तर P आणि W च्या सहाय्याने काय करूया? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम फाइंड आउट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम म्हणजे काय असतं? लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. लोड W न्यूटन मध्ये, एफर्ट P सुद्धा न्यूटन मध्ये, दोन्ही व्हॅल्यू न्यूटन मध्ये, युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. लोड किती? 200 न्यूटन डिवाइडेड बाय एफर्ट P किती? 40 न्यूटन. 0 गेट कॅन्सल, 20 डिवाइडेड बाय 4, 5 4 जा 20, आन्सर किती आलं? 5. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला युनिट नसतं, युनिट येस. नेक्स्ट बघा, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलं. मग इफिशियन्सी फाइंड आउट करूया. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. आता बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम फाइंड आउट केलंय, वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट करूया. वेलोसिटी रेशो व्ही आर किती असणार आहे? 3 शिव पुलीसाठी किती असणार आहे? 6. ऍज इट इज व्हॅल्यू तर पुट करूया, म्हणजे काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 5 डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर 6. जर का आपल्याला 2 शिव पुलीसाठी विचारलं असतं तर वेलोसिटी रेशो 4 घेतला असता. जर का सिंगल शिव पुलीसाठी विचारलं असतं तर वेलोसिटी रेशो 2 घेतला असता. पण सध्या काय केलं आपल्याला? 3 शिव पुलीसाठी विचारलं, म्हणून वेलोसिटी रेशो किती घेतला? डायरेक्ट 6 लिहून मोकळं व्हायचं. व्हॅल्यू पुट करूया. वेलोसिटी रेशो व्ही आर 6 इंटू 100. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेट मध्ये 5 डिवाइडेड बाय 6 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आलं? 83.333. इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये लिहितो. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. तर याचा फॉर्म्युला आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाच्या व्हिडिओमध्ये आपण A to Z फॉर्म्युला एकदम डिटेलमध्ये पाहिले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवतो? तर वाव या ट्रिकने लक्षात ठेवतो. हा जो काय ओ आहे तो कशाने रिप्लेस करतो? आय ने रिप्लेस करतो, म्हणजेच WI मायनस कॅपिटल W. हा काय आयडियल आणि हा ऍक्च्युअल, ह्याच्याच रिव्हर्स काय होणार आहे? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फॉर्म्युला येत असतो. आयडियल पुढे जातो, ऍक्च्युअल स्टार्टिंगला येतो, म्हणजेच P मायनस PI. मग आता यातील WI आणि PI म्हणजेच काय असतं? आयडियल लोड आणि आयडियल एफर्ट. हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवतो? तर आयडियल म्हणजेच कधी असते मशीन? ज्यावेळी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू वेलोसिटी रेशो व्ही असतं, त्यावेळी काय म्हणतो आपण? मशीन आयडियल आहे. मग आता बघा, वेलोसिटी रेशो ऍज इट इज ठेवूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच काय असतं? लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P इज इक्वल टू VR. मग आता आपल्याला यामध्ये काय हवंय? WI हवाय. मग W चे आय लिहायचं, हा डिवाइड P आहे तो इकडे पाठवल्यानंतर काय होणार? इंटू होणार. देअरफॉर WI इज इक्वल टू काय फॉर्म्युला होणार? VR इंटू P किंवा P इंटू VR. सिमिलरली सेम बघा, W डिवाइडेड बाय P म्हणजेच काय असतं? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम वेलोसिटी रेशो VR ऍज इट इज. आता आपल्याला काय हवंय? आयडियल एफर्ट हवाय. मग P च्या इथं आय लिहायचं,
हा इकडे पाठवूया आणि हा व्ही आर इकडे घेऊया. म्हणजेच काय होणार, पी आय इज इक्वल टू काय होणार, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर. या सर्व व्हॅल्यू इथं पुट करून काय करूया, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करूया. सर्वप्रथम बघा, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पीएफ म्हणजे काय असतं, पी मायनस पी आय. मग पी ॲज इट इज लिहूया. पी आय म्हणजेच काय असणार आहे, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. मग लोड किती आपल्याला दिलाय त्यांनी, 40 न्यूटन मायनस लोड डब्ल्यू किती दिलाय, 200 न्यूटन डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला आहे. किती आहे तो, 6. कारण 3 शिवपुली असल्यामुळे 6 घेतो. जर का 2 शिवपुली दिला असता तर 4 घेतला असता. सिंगल शिवपुली दिली असती तर 2 घेतला असता. परंतु आपल्याला 3 शिवपुली दिले म्हणून काय केलं, वेलोसिटी रेशो व्ही आर 6 घेतलेला आहे. आणि जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. 40 मायनस ब्रॅकेटमध्ये 200 डिवायडेड बाय 6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आन्सर आपलं, 6.667. 6.667. हा काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्टचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. कारण सर्व व्हॅल्यू कशा आहेत, न्यूटन मध्ये. नेक्स्ट बघा काय विचारले, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. त्याचा फॉर्म्युला काय असतो, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. डब्ल्यू आय म्हणजेच काय, आयडियल लोड. कसा करतो, पी इंटू व्ही आर मायनस लोड डब्ल्यू. व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट पी किती दिलेला आहे, 40 इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर 3 शिवपुलीसाठी किती असतो, 6 मायनस लोड डब्ल्यू किती दिले आहे त्यांनी आपल्याला, 200 न्यूटन. सर्व व्हॅल्यू पुट करून काय करूया, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करूया. ब्रॅकेटमध्ये 40 इंटू 6 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 200. किती आन्सर आला आपलं, 40. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि इफिशियन्सी या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. इथं आपल्याला 3 शिवपुली विचारले. जर का आपल्याला 2 शिवपुली किंवा सिंगल शिवपुली जरी विचारलं तर फक्त यातली वेलोसिटी रेशोची जी काय व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज इथं पुट करून काय करायच्या, रिमेनिंग सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.